नमस्कार मित्रांनो, टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेटमध्ये तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आता या लोकांचा होणार एसटी द्वारे मोफत प्रवास बंद, काय असणार शासन निर्णय लागू। चला तर बघूया आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। मित्रांनो, नुकतेच निघालेल्या शासन निर्णयानुसार आता एसटी द्वारे मोफत प्रवास बंद होणार आहे। शासन निर्णय लागू झालेला आहे। काय असणार मित्रांनो, कोणासाठी हा मोफत प्रवास बंद होणार आहे, चला तर बघूया आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून। मित्रांनो, एसटी बसच्या MSRTC माध्यमातून देशभरातील विविध समाजातील घटकांना सवलतीच्या दरात हव्या त्या ठिकाणी प्रवास घडविण्यात येतो। या योजनेअंतर्गत अनेकांना फायदा होतो। नुकत्याच जाहीर केलेल्या एसटी महामंडळाच्या नवीन निर्णयानुसार महिलांना 50% भाड्यात प्रवास होत आहे, तर वयाची 75 वर्ष झालेल्या सिनियर सिटीजन पासून वयस्कर नागरिकांना मोफत प्रवास घडविण्यात आले आहे। एसटी महामंडळाला स्वावलंबी बनवण्यासाठी राज्य सरकारला अशा सर्व सवलतीची प्रतिपूर्ती वेळेत करावी लागते, पण सध्या या सवलतीवर एसटी महामंडळाने काही अटीचे बंधन घातले आहे। राज्यभरातील 75 वर्षावरील नागरिकांना मोफत प्रवास ही अमृत योजना गेल्या वर्षापासून चालू केली आहे। त्याचप्रमाणे राज्यातील महिलांना एसटी बसच्या प्रवासात 50% सवलत दिली जाते। याचा देखील महिलांना फायदा होत आहे व महामंडळाच्या प्रवाशांत सुद्धा बरीच मोठी वाढ झाली आहे। या सवलतीची भरपाई सरकार स्वतंत्र निधी देऊन करीत असते, परंतु आता मात्र नवीन परिपत्रकानुसार या बाबतीत नियम बदलणार आहे। मित्रांनो, डायलिसिस व हिमोफिलियाग्रस्त रुग्ण, HIV बाधित रुग्ण आदींना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस वाहतूक विभागाच्या 2018 सालच्या परिपत्रक अनुसार महाराष्ट्र राज्यात मोफत प्रवास देण्यात येत होता। आता अशा प्रकारच्या घटकांना यापुढे मोफत प्रवास करता येणार नाही। त्याशिवाय डायलिसिस व हिमोफिलियाग्रस्त रुग्ण, HIV बाधित रुग्ण आदींना फक्त साध्या एसटी बसमधून मोफत प्रवास करता येणार आहे। त्यामुळे अशा प्रकारच्या आजारी व्यक्तींना वातानुकूलित अश्वमेध, शिवशाही, शिवनेरी, शिवाय, निमाराम, हिरकणी बसमधून विनामूल्य प्रवास करता येणार नाही, असे एसटी महामंडळाचे महाव्यवस्थापक सीमा जगताप यांनी सांगितले आहे। एसटी महामंडळाद्वारे सुरू केलेल्या अमृत योजनेद्वारे 75 वर्षावरील व्यक्तींना एसटी बसद्वारे मोफत प्रवास देण्याची योजना लागू आहे। तसे महिलांना 50% सवलतीच्या दरात प्रवास करता येत होता, परंतु आता अशा प्रकारच्या लोकांना ही सवलत बंद करण्यात आली आहे। मित्रांनो, राज्यभरातील विविध प्रकारच्या समाजातील नागरिकांना एसटी महामंडळाच्या बसमधून सवलतेवढी दरात प्रवास करण्याची मुभा देण्यात आली होती। त्यांचा फायदा समाजातील बरीच घटकांना होत होता। नुकताच 75 वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकांना मोफत, तर महिलांना 50% सवलत प्रवास करता यायचा। अशा प्रकारच्या सवलतीची परिपूर्तता राज्य शासनाकडून लवकरच झाली होती। एसटी महामंडळ स्वावलंबी बनवायला वेळ लागणार नाही। राज्यभरातील विविध प्रकारच्या नागरिकांना ही सवलत मिळत असते। मित्रांनो, तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। धन्यवाद।